नमस्कार. आजच्या या सविस्तर आणि अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषण सत्रात सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण 19 मे 2026च्या चालू घडामोडींमधले तब्बल 12 असे कळीचे मुद्दे डिकोड करणार आहोत, जे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. आपला उद्देश अगदी सोपा आहे. या थोड्याशा क्लिष्ट वाटणाऱ्या जागतिक आणि राष्ट्रीय घडामोडी अशा काही रंजक आणि सुव्यवस्थित पद्धतीनं समजून घ्यायच्या की त्या कायम लक्षात राहतील. चला तर मग वेळ न दवडता थेट सुरुवात करूया. आजची ही पूर्ण चर्चा आपण 4 प्रमुख डेस्कमध्ये किंवा विभागांमध्ये विभागली आहे. पहिल्या भागात भारताचा वाढता जागतिक प्रभाव, दुसऱ्यात राज्यांची काही भन्नाट धोरणं आणि प्रशासन, तिसऱ्यात महत्त्वाचे विक्रम आणि नियुक्त्या, आणि चौथ्या भागात विज्ञान आणि पर्यावरण. आणि हो, शेवटी एक डेली नॉलेज चॅलेंज असेलच, जिथे आजच्या माहितीची एक छोटीशी टेस्ट होईल. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्याला हात घालूया. वळूया आपल्या पहिल्या विभागाकडे, जिथे आपण आंतरराष्ट्रीय संबंध, नवीन संरक्षण तंत्रज्ञान आणि जागतिक निर्देशांकांमध्ये भारताचा डंका कसा वाजतोय यावर प्रकाश टाकणार आहोत. ही बातमी नक्कीच अभिमानास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच स्वीडनचा अत्यंत मानाचा रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आणि विशेष म्हणजे परदेशी राष्ट्रांकडून एवढे मोठे सन्मान मिळवणारे ते इतिहासातील एकमेव भारतीय नेते ठरले आहेत. हा आकडा आता तब्बल 31 वर गेला आहे. याआधी त्यांना संयुक्त राष्ट्रांचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ आणि सोल शांतता पुरस्कार यांसारखे जागतिक पुरस्कारही मिळाले आहेत. खरोखरच हा भारताचा वाढत्या जागतिक प्रभावाचा मोठा पुरावा आहे. आता जरा या अत्यंत प्रगत अशा डिफेन्स अपडेटकडे लक्ष देऊया. भारताचं कालभैरव हे AI आधारित फायटर जेट आता पोर्तुगालमध्ये तयार होणार आहे. बेंगलुरूची फ्लाइंग वेज डिफेन्स आणि पोर्तुगालची स्केच पिक्सेल LED यांच्यात ही मोठी भागीदारी झाली आहे. याची खासियत माहितीये? हे विमान थेट नाटो देशांच्या मानकांनुसार बनवलं जातंय. याची क्षमता थक्क करणारी आहे. 3000 किलोमीटरची रेंज आणि 30 तासांपेक्षा जास्त वेळ उड्डाण करण्याची ताकद. यात AI आधारित टार्गेट रेकग्निशन, स्वॉर्म कोऑर्डिनेशन आणि पूर्णपणे एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन आहे. भारत आणि युरोपमधले हे संरक्षण सहकार्य खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर ठरणार आहे. आता हा आकडा लक्षात ठेवूया. 75. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारताचा क्रमांक आता 75वा आहे. IATA म्हणजेच इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या डेटावर आधारित या रँकिंगमुळे आता भारतीय पासपोर्टधारक 199 पैकी 56 देशांमध्ये बिना विजा किंवा अत्यंत सोप्या प्रक्रियेने प्रवास करू शकतात. आता इथे थोडं थांबूया, कारण ही यादी प्रचंड महत्त्वाची आहे. इथे 12 अत्यंत महत्त्वाचे जागतिक निर्देशांक एकाच ठिकाणी दिले आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी हे अगदी मस्ट रिमेंबर आहे. आपण पाहू शकतो की ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्समध्ये आपण 15व्या स्थानावर आहोत, तर ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये 13व्या. इंटरनेट शटडाऊनमध्ये आपण थेट 2ऱ्या स्थानावर आहोत, तर जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकात 157व्या. याचा नक्कीच एक स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा उजळणीसाठी ही माहिती आवर्जून सेव्ह करा. पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या विभागाकडे. इथे आपण भारताच्या काही राज्यांनी आणि केंद्रीय संस्थांनी नुकतीच लागू केलेली काही अतिशय अनोखी आणि लक्षवेधी धोरणे पाहणार आहोत. धोरणात्मक बदलाचे हे उदाहरण बघा. कर्नाटक आता भारतातलं असं पहिलं राज्य बनलंय ज्यांनी मद्यावर कर लादण्याची पद्धतच बदलून टाकली आहे. आता बाटलीचा आकार किंवा किमतीवर नाही, तर त्या पेयामध्ये शुद्ध अल्कोहोल किती आहे यावर कर आकारला जाईल. यामागचा विचार खूपच सकारात्मक आहे. ग्राहकांना कमी अल्कोहोल असलेल्या पेयांकडे वळवणे आणि त्यातून समाजाचं आरोग्य सुधारणे, हा खरंच एक खूप वेगळा दृष्टिकोन आहे. आता हे आंध्र प्रदेशचं मॉडेल बघा. त्यांनी 3ऱ्या मुलासाठी चक्क 30,000 रुपये आणि 4थ्या मुलासाठी थेट 40,000 रुपयांचं रोख प्रोत्साहन जाहीर केलंय. आता असा प्रश्न पडेल की असं का? तर पूर्वी आपण फक्त कुटुंब नियोजन किंवा फॅमिली प्लॅनिंगवर भर देत होतो, पण आता आंध्र प्रदेशात वृद्धांची संख्या वेगाने वाढतीये. म्हणूनच लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी राज्याने हा पॉप्युलेशन केअर म्हणजेच लोकसंख्या काळजीचा अभिनव मार्ग स्वीकारलाय. पैशांमधला हा फरक या धोरणाचं गांभीर्य दाखवून देतो. आजकाल डिजिटल अरेस्ट किंवा खोट्या नोटिसा पाठवून फसवणूक होण्याच्या बातम्या आपण रोज वाचतो, बरोबर? यावर CBIने एक भन्नाट उपाय शोधलाय, अभय.
हा एक AI आधारित हेल्प बॉट आहे. याचा फुल फॉर्म आहे AI बेस्ड हेल्प बॉट फॉर ऑथेंटिकेशन ऑफ युअर नोटीस. थोडक्यात सांगायचं तर CBIच्या नावाने आलेली नोटीस खरी आहे की खोटी हे आता सामान्य नागरिकांना एका क्लिकवर पडताळता येणार आहे. सायबर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. आता वळूया आपल्या तिसऱ्या विभागाकडे. इथे आपण मानवी क्षमतेचे काही अचाट विक्रम आणि जागतिक स्तरावरील महत्त्वाचे नेतृत्व बदल पाहणार आहोत. हा आकडा ऐकून खरंच अवाक व्हायला होतं. 32 56 वर्षांच्या नेपाळी शेर्पा गाईड कामी रीटा शेर्पा यांनी सलग 32व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर केलाय. 17 मे 2026 रोजी त्यांनी हा नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. 8848.86 मीटर उंचीचं हे शिखर तब्बल 32 वेळा चढून जाणं, मानवी सहनशक्ती आणि चिकाटीची यापेक्षा मोठी मिसाल काय असू शकते? क्रीडा क्षेत्रातील या दुहेरी नेतृत्वाकडेही लक्ष दिलं पाहिजे. डॉक्टर सहदेव यादव यांची आता दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. ते आधीपासूनच भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. आता ते या दोन्ही संस्थांची जबाबदारी एकाच वेळी दुहेरी भूमिकेतून समर्थपणे सांभाळणार आहेत. जागतिक घडामोडींचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ही यादी खूप महत्त्वाची आहे. 2026 मध्ये अनेक देशांचे नेतृत्व बदलले आहे. यात सर्वात उठून दिसणारी नोंद म्हणजे इराकची. अली फलिहा कादिम अल जैदी हे इराकचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. युक्रेन, जपान ते नेदरलँड्सपर्यंतच्या या नव्या नेत्यांची यादी एकदा नक्की बारकाईने तपासून पहा. परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा भाग ठरू शकतो. चला, आता आपल्या आजच्या विश्लेषणाच्या शेवटच्या माहितीपूर्ण टप्प्याकडे वळूया. विज्ञान आणि पर्यावरण. यात आपण निसर्ग संवर्धन, भूगोल आणि मानसिक आरोग्य यावर चर्चा करणार आहोत. 11 ते 17 मे 2026 हा आठवडा मानसिक आरोग्य जागृती सप्ताह म्हणून जगभर पाळला गेला. यावर्षीची थीम खूपच बोलकी होती. ॲक्शन म्हणजेच कृती. केवळ चर्चा नको, तर मानसिक आरोग्याबाबत जो सामाजिक कलंक आहे तो पुसून काढण्यासाठी प्रत्यक्ष कृती करा. गरजूंना मदतीचा हात द्या, हा यामागचा मुख्य संदेश आहे. मे महिना म्हणजे महत्त्वाच्या दिवसांची नुसती जत्राच असते. ही यादी बघा. 1 मेच्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनापासून ते थेट 31 मेच्या तंबाखू विरोधी दिनापर्यंत हा महिना कसा खचाखच भरलाय. वर्ल्ड अस्थमा डे, रेड क्रॉस डे, नॅशनल टेक्नॉलॉजी डे हे सर्व महत्त्वाचे दिवस या एकाच ठिकाणी संकलित केले आहेत. अभ्यासासाठी ही एक परिपूर्ण आणि अत्यंत उपयुक्त चीटशीट आहे. याचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊया. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून 2 अतिशय रंजक अपडेट्स आहेत. पहिलं म्हणजे 15 मे रोजी लुप्तप्राय प्रजाती दिनाच्या निमित्ताने काझीरंगा नॅशनल पार्कमधील ब्रह्मपुत्रा नदीत चक्क सॅटेलाइट टॅग लावलेलं पहिलं गंगा कासव सोडण्यात आलं. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे कासवांचं स्थलांतर आणि त्यांचा अधिवास समजून घ्यायला मोठी मदत होणार आहे. आणि दुसरं भूगोलाचं अपडेट. नुकताच बातम्यांमध्ये झळकलेला माउंट उटुरुंगपू हा ज्वालामुखी बोलिव्हिया देशामध्ये स्थित आहे. ही 2 छोटी पण महत्त्वाची माहिती नक्की लक्षात ठेवूया. आणि आता ज्याची आपण सर्वजण वाट पाहत असतो त्या आजच्या सत्राच्या सर्वात इंटरॅक्टिव्ह आणि एक्साइटिंग भागाची वेळ झाली आहे. डेली नॉलेज चॅलेंज. आज आपण जे काही शिकलो त्याची एक छोटीशी टेस्ट. आजचा प्रश्न असा आहे, भारताचे पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे? पर्याय आहेत ए. पेंच, बी. पलामू, सी. कुनो की डी. काझीरंगा. थोडा विचार करूया आणि याचं अचूक उत्तर शोधण्याचं चॅलेंज नक्की स्वीकारूया. उत्तर बरोबर असो वा चुकीचे, शोधण्याचा प्रयत्न करणे सर्वात महत्त्वाचे आहे. या प्रक्रियेतच आपली खरी उजळणी होणार आहे. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच नवीन काहीतरी शिकत राहूया.